नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। त्रिपुरारी पौर्णिमा मित्रमैत्रिणींनो, यंदा कार्तिक पौर्णिमा 15 नोव्हेंबर 2024 या दिवशी साजरी केली जाणार आहे। या दिवशी उत्तर भारतीय देव दीपावली साजरी करतात। देव दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त सारा परिवार दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतो। कार्तिक पौर्णिमेला भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता, अशी पुराण कथा आहे। या राक्षसाच्या वधानंतर भगवान शिवशंकर यांची ओळख त्रिपुरारी झाली। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे। ते 6 कृतिकांचे प्रिय पुत्र होते अशी धारणा आहे। शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया आणि क्षमा नावाच्या कृतिकांचे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्यास भगवान शिवशंकर आणि त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते। त्रिपुरारी पौर्णिमा मित्रमैत्रिणींनो, कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात। या दिवशी भगवान शिव मंदिरात त्रिपुर वात म्हणजेच उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात या दिवशी शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते। एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो। बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्मसेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते। या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष 8 शिलांचे पालन व उपोषित व्रत करतात। सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात। शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्व आहे। शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची या दिवशी जयंतीही साजरी केली जाते। त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेला विशेष महत्व आहे। त्रिपुरारी पौर्णिमा काय आहे यामागील पौराणिक कथा मित्रमैत्रिणींनो, त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला आणि या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना देवांना सुद्धा खूप त्रास द्यायला लागला। त्रिपुरासुराची 3 नगरे असून त्याला अभेद्य तट होता, त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना। देवांनी भगवान शंकरांची अखेर प्रार्थना केली, तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्याची 3 नगरे जाळून त्याला ठार केले। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणले जाऊ लागले। या दिवशी घरात, घराबाहेर आणि देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते। तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात। उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात। दक्षिणेत या दिवशी कृतिका महोत्सव असतो, त्यात शिवपूजन केले जाते। या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार ही घेतला होता। मित्रमैत्रिणींनो, या दिवशी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ भाविक देवाला अर्पण करतात। याला अन्नकोट असे म्हटले जाते। त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो। हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे। मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात। भाविक भगवान शिवशंकरांकडे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात। मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।